काल माझ्या मैत्रिणीचा फोन झाला तर मी विचारलं, "अगं संक्रांतीला गुळाची पोळी केलीस की नाही?" तर ती म्हणाली, "नाही बाई, गुळाची पोळी खूप अवघड पण असते आणि जमली तर बरं, नाही तर सारण बाहेर येतं, फुटते." तर खरं सांगू, गुळाची पोळी करायला खूप सोपी आहे. अजिबात सारण बाहेर येणार नाही. त्यासाठी तीळ मी भाजून घेतला 1 वाटी आणि 1 वाटी गूळ घेतलं आणि हे मिक्सरला लावून घेतलं. एकत्र मिक्सरला लावलं, त्यातच वेलचीचे 4 दाणे टाकले. आता अर्धी वाटी बेसन मी 4 चमचे तुपामध्ये भाजून घेतलं आणि हे सगळं तिळकूट आणि बेसन एकत्र मिक्स केलं. हा असा ओला गोळा नाही केला बघा, सुटसुटीत असं सारण तयार केलं. हे मऊ असं सारण पुरण आपलं तयार झालं. आता कणिक मी 2 तास आधीच भिजवून घेतली होती. फक्त गव्हाचं पीठ आहे, त्यामध्ये तेलाचं मोहन घालून 2 तास चांगलं मळून भिजवून घेतलं. त्यामध्ये हे असं सुटसुटीत सारण भरलं, असा गोळा करून नाही भरलं आणि हे चांगलं थापून घ्यायचं सारण सगळीकडे पसरून आणि हलक्या हाताने लाटून घेतलं आणि तव्यावर छानशी पोळी आपली तयार झाली. खूप टेस्टी लागते. थंडीच्या दिवसात ही सगळ्यांनी खायची असते. मुलांना तर खूपच आवडते. तुम्ही